आणि त्याचबरोबर कर्जमाफी किंवा सरकारने महाराष्ट्र सरकारला विनंती करावी आणि प्रस्ताव तातडीने मागून घ्यावा. कारण का महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी हा अत्यंत अडचणीत आहे. त्याचं कंबरडं मोडलेलं आहे आणि आता त्याला मदतीची गरज आहे. धन्यवाद. माननीय सदस्य श्री निशिकांत दुबे जी. सर, आपला कोल्हापूर पुण्याचा जो रस्ता है, मराठी में असतो. अरे ट्रांसलेशन भैया नहीं बोला है, लैंग्वेज में बोलो, ट्रायल करना है सब. सर, कोल्हापूर से पुणे जो रास्ता जाता है, तिथे पण आपला प्रोजेक्ट डिले झाला आणि नऱ्यामध्ये जे मध्ये ऍक्सिडेंट दिले, आपणही दिल्लीवरनं टीम पाठवली ऍक्सिडेंट प्रोन एरिया म्हणून. त्याच्यातून ऍक्सिडेंट खूप कमी झाले, पण मध्येही खूप मोठा ऍक्सिडेंट झाला. तर ते काम जे पुणे ते कोल्हापूरचं आहे, ते काही कॉन्ट्रॅक्टर्सच्या अडचणीमध्ये आपण ब्लॅकलिस्टही केलं होतं. तर ते पूर्ण काम कधी होईल आणि नऱ्याच्या भागामध्ये अजून काही सुधारणा करता येतील का? कारण का त्याच्यात ब्लॅक स्पॉट्स आहेत आणि सातत्याने ऍक्सिडेंट्स आधीपेक्षा खूप कमी आहेत, पण ते शून्यावर आणण्यासाठी अजून आपल्याला काय करता येईल? थैंक यू सर. सम्मानित अध्यक्ष महोदय, वैसे इस प्रश्न से जुड़ा हुआ नहीं है, पर पुणे से कोल्हापुर ये बहुत इम्पोर्टेंट रोड है. इसमें से पुणे से सातारा ये विशेष रूप से पहले रिलायंस के पास था, अब उसको हमने टर्मिनेट करके रिप्लेसमेंट हुआ है और इस रोड का ऊपर अभी हम लोग फिर से नया अध्ययन कर रहे हैं. पुणे में जो वेस्टर्ली बाईपास था उसके सर्विस लेन को हम अपने बजट प्रोविजन से उसका काम हम शुरू किया है और ये पूरे पुणे से सातारा तक अच्छा करने के लिए 6000 करोड़ का डीपीआर हमने लगभग बनाया है और जल्दी ही हमारी डिपार्टमेंट की ओर से उसके ऊपर काम किया जाएगा. इसमें जो खंबाट की घाट की जो टनल है उसमें नई टनल, पहली पुरानी टनल थी जब मैं पीडब्ल्यू मिनिस्टर था महाराष्ट्र में, तब बनाई थी. अब इसके बाद में आगे की टनल जो है 2, उसमें से एक टनल अब जल्दी हम ओपन कर रहे हैं. आगे सातारा के बाद कोल्हापुर तक ऑलरेडी उस काम को अवार्ड किया गया है. इस काम में थोड़ी सी दिक्कतें आई है, उसका अगले सप्ताह मेरे यहाँ रिव्यू मीटिंग भी है, पर इसमें जो जो सुझाव सम्माननीय मेंबर ऑफ पार्लियामेंट कोल्हापुर के थे और बाकी लोगों ने दिए. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यासाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता सर्वांनाच आपल्याला माहिती आहे की सध्या लोकसभेचं अधिवेशन चालू आहे आणि हे लोकसभेचं अधिवेशन विविध मुद्द्यावर सध्या गाजत आहे. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की शेतकरी मित्रांनो, काही दिवसामध्ये आपल्या राज्यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीचे जे काही प्रस्ताव आहेत ते केंद्र सरकारकडे अजूनसुद्धा आलेले नाही, असे आपले देशाचे कृषी मंत्री यांनी घोषणा केलेली होती. परंतु त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पोस्ट केलेली आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जे काय अतिवृष्टी व पूर यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं याचा प्रस्ताव आलेला आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, हा प्रस्ताव आता सरकारकडे गेलेला आहे आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा मोठी घोषणा केलेली आहे. यांनी लोकसभेमध्ये थेट सरकारला विचारलेलं आहे की अतिवृष्टी व पूर यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना कधी मदत मिळणार व तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी ही कधी केली जाणार, कर्जमाफी तुम्ही करणार आहात का नाही, याच्याविषयी त्यांनी सरकारला विचारपूस केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा दिलेला व्हिडिओ बघितलाच असेल तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओची माहिती मिळेल. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.